28 जानेवारी सकाळची वेळ ती सर्व महाराष्ट्राला रडवून गेली आणि 8:45 28 जानेवारी सकाळी 8:45 पूर्ण महाराष्ट्राला ती बातमी कळाली। कोणाला मोबाईलद्वारे, कोणाला टीव्हीद्वारे, कोणाला फोनद्वारे, कोणाला मेसेजद्वारे। मी विनंती करते सर्व माझ्या माता बहिणीला आणि आष्टापूर या ग्रामस्थ रसिक बांधवांना की शब्दाकडे लक्ष असावं। गाणं माझे मिस्टर करण पाटोळे यांनी अगदी रक्ताचं पाणी करून हे गाणं लिहिलं आहे। महिला मंडळ, दादांचं निधन कसं झालं याच्याशी घेणं देणं नाहीये। देवाला एकच प्रश्न आहे सर्व महाराष्ट्राचा की असं का झालं? दादांची आई आहे, आईला ही वार्ता जेव्हा कळली तेव्हा त्या मातेचं हृदय काय म्हटलं असेल याच्यावरून तुम्ही कल्पना करू शकता। महिला मंडळ, आपल्या या महाराष्ट्राला मला वाटतं नजर लागली आपण हे चुकीचं म्हणत आहोत, कारण महाराष्ट्रामध्ये जेवढे चांगले धडाडीचे कार्यकर्ते होते, जो महाराष्ट्राला सुधरवण्याचा प्रयत्न करत होते, आपल्या माणसांना महाराष्ट्र एक आपलं गाव आहे, आपलं घर आहे, आपला परिवार आहे आणि आपल्या परिवाराचा करता धरता माणूस जर निघून गेला महिला मंडळ तो परिवार उघड्यावरती येतो। तसं दादांच्या गेल्यामुळे आपला हा महाराष्ट्र उघड्यावरती आलेला आहे। आता पुढे भांडणारा कुणी उरलेलं नाही, म्हणून अजितदादा पवार साहेब यांना माझ्या पाटोळे परिवाराच्या वतीने आणि आष्टापूर या ग्रामस्थांच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली या गीताच्या द्वारे दादांना या ठिकाणी वाहत आहे। मी तरुण बांधवांना विनंती करते की थोडं त्यांनी शांततेचं सहकार्य द्यावं आणि या गाण्याची आठवण दादांच्या हृदयावरती ज्यांनी राज्य केलं, ज्यांच्या हृदयावरती दादांनी राज्य केलं असे धडाडीचे कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये असा कोणताही काना कोपरा नाहीये त्या ठिकाणी दादांना भावपूर्ण श्रद्धांजलीचं बॅनर नसेल। भरपूर बॅनर आहे, भरपूर। मग मला सांगा राज, एवढी जर एकी आता इथून पुढे जर दाखवली तर मला वाटतं सगळ्यात मोठी भावपूर्ण श्रद्धांजली ती होईल। म्हणून या ठिकाणी मला म्हणायचं आहे बघा, साहेबांचे कार्यकर्ते अगदी महिलांसारखे ढसा रडत होते त्या दिवशी मी बघितलं। आताही मोबाईल उघडला, टीव्ही ऑन केली की सगळं काही तेच नाही। दादा गेलेत, आपल्याला आयुष्यभर त्यांची कमी ही भासणारच आहे। म्हणून गेलं राजाचं भूषण, पोरख झालं राजकारण। महिला मंडळ, जर शब्द आवडले तर टाळी वाजवायला विसरू नका। माझे मिस्टर करण पाटोळे लिहितात, गेलं राजाचं भूषण, पोरख झालं राजकारण, तुमची जागा आहे। अजितदादांची जागा आपल्या हृदयावरती आहे, म्हणून लिहायचं आहे काय, तुमची जागा आहे दादा हो, तुमची जागा आहे आमच्या अंतरी। अजित
बसत नाहीये. तोंडावरती बोलणारा मोकळ्या मनाचा धडाडीचा नेता आपल्या जनतेची कामं मुंबईवरून बारामतीसाठी येत होता. महिला मंडळ जनतेच्या कामाची कागद छातीशी धरून दादा आपल्या मायदेशी परत येत होते. बघा राष्ट्रवादी सर्वात आधी ही राष्ट्रवादी चिन्ह त्यांचं होतं घड्याळ. बघा घड्याळ हे चिन्ह दादांचं शेवट सुद्धा ठरलं बरं. बघूशी वाटत नव्हतं महिला मंडळ तो प्रसंग, पण दादाच आहे ही पारख त्या घड्याळीवरून झाली. म्हणून गाण्यामध्ये माझे मिस्टर लिहितात यांना गीताद्वारे आपण सर्व या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहोत. मला या गाण्यामध्ये सांगायचं आहे
परमेश्वराकडे एकच प्रार्थना करेल की दादांच्या आत्म्याला शांती लाभावं, कारण त्या परिवाराची ही हानी नुकसान कोणीच भरून काढू शकत नाही महिला म्हणून म्हणायचं आहे